सह्याद्रीत किल्ले तर खूप आहेत, पण जिथे अवघ्या 16 वर्षाच्या शिवरायांनी स्वराज्याची पहिली शपथ घेतली होती, त्या ऐतिहासिक रायरेश्वर पठारावर नक्की काय जादू आहे माहितीये? उंच उंच कडे, धुक्याची चादर आणि अंगावर काटा आणणाऱ्या लोखंडी शिड्या. रायरेश्वराची वाट ही जितकी आव्हानात्मक आहे, तितकीच डोळ्याचं पारणं फेडणारी आहे. आणि वर पोचल्यावर समोर येतं 1645च्या त्या पवित्र शपथेची साक्ष देणारं रायरेश्वर मंदिर. सात रंगाची माती असलेले हे पठार पाहून मनात फक्त आणि फक्त अभिमान दाटून येतो. तर नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बऱ्याच दिवसातनं सह्याद्रीच्या सानिध्यात चाललोय. तयारी बघा, बाईंची गाडी आत्ताच रेडी केलेली आहे आणि बाई पण रेडी आहेत. नवीन जॅकेट आणि हे बघून घ्या पहिले, हात काढ. अरे ए आयफोन 70 प्रो मारे बघा. जय जय माने जय. तर आज आपण चाललोय रायरेश्वरावरती. सचिन आणि सौरभ येतो. नेहमीप्रमाणे तुम्हाला सचिनचं माहिती आहे, त्यामुळे आता ह्या वेळेस काही जास्त सांगत बसत नाही. परत नंतर भांडणं होतात, नंतर परत वाद होतात. तू लेट केला, मी लेट केला, मी लेट आलो, तू लेट आला, नाही मी लवकर देतो. त्यामुळे याच्याने जास्त काही बोलत नाही, संपला विषय. आणि आर्मी बॉयज हळूहळू कमी होत चाललेत, तर याची खंत आम्ही कधीतरी व्यक्त करूच आमच्या मनातली. कमी होत नाहीत. खरं तर त्यांचं लग्न होत चाललंय, त्यामुळे कमी होत चाललेत. आता आपण पर्सनल जाऊ शकत नाही, तुला माहिती. पर्सनल जाणं म्हणजे सोबत नवीन फोटो, भाई राडा राडा राडा, स्नॅप 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 बॉय. हा स्नॅप बॉय मिठ्ठा आहे, हे तर मिठ्ठा आहे. खिच मेरी फोटो. सोन्या भाऊ येतोय, निरंजन भाऊ तयार आहे. निरंजन भाऊंचे विशेष कौतुक आपण ते भेटल्यानंतर करू. जीटी कुठे? जीटी कुठे? वीरेंद्र का? मग कशाला एवढी 4 लाखाची गाडी घेतली पार्किंगला लावायला? काय नाही समजलं. मेंटेनन्स हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्हें कोई तकलीफ नहीं होती भाई. हो रायडर रायडर. ए याला ते रायडिंगचं किट दे ना, लेवल 4चं. तर आता आम्ही निघतोय. सत्ता इकडे माने गाडी चालवतात. भाऊ रेडी. गाडी चालवणार. भाई पेपर चालू आहे, त्याचं आधीच ऑपरेटिंग चालू आहे. श्री 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 निरंजन भाऊ. आणि यांचे विशेष कौतुक, की लग्न जाऊन महिना पण नाही झाला हो, तरी पण भाऊ कोणाचं कलाय भाऊ यांच्याकडनं थोडे खूप घ्यावे. बहिणीशी मांडला का नाही मांडला ते माहिती नाही, पण गडी आला. तर अशा पोरांची आपल्याला गरज नाही. तर काही घरी बसले नुसते म्हणतात नाही रे ती नाही, तुझा काही विषय नाही, पण जाऊ द्या आलाय भाऊ आला. Light up the night, electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows under glowing beams. Let the हॉटेल स्टँडर्ड दिसते. आमचा स्टँडर्ड भाई बघा, एस्थेटिक भाई. सॉरी एस्थेटिक भाई. आणि हा ब्लॉक पडलाय. चेक करा.
इंग्लिश पुढे कुठली फॅमिली येऊ शकते. इथं येऊन पण नाही ना भाई, टॉप मारलाय टॉप. हा पण हा कसा मारलाय ते सांगतो मी निमिलेशामध्ये. आमचा वडापावाला आम्ही वडापाव खाण्यासाठी गेम मध्ये थांबलेला मारले. तो साला बहुत नीच आदमी रे. बाई तो बाई कसा का असं ना बाई, एवढी भूक लागली गडी नुसत्याच मिरच्या जाते. वडापाव का एवढा क्वालिटी नव्हता, पुढे जाऊन खाऊ. सारखा करत होते मगाशी, स्वतः पडला असता, आता मोबाईल पडला असता. पैसा बहुत पैसा. नवीन घेतलाय, नवीन काळजी बघा किती. काय नवीन घातलंय नवीन काल वडापाव खाताना तेल लागले त्याला. नाही कसे आहेत रायडर. तर आता आपण गुळाचा चहा पिऊन घेऊ. तिथं काही चहा भेटला नाही. त्याला जरा बाचाबाची झाली. काय आलं मला वाटतं सोन्याच्या नादी लागलो ना आपण, तो उपाशी राहते सोन्याच्या नादी. काय इकडं तिकडं करत मगाशी म्हणलं गुळाचा चहा पिऊ, गुळाचा म्हणला आता इथं भारी भेटतो. बालाजीवरून आता इकडं आणला. स्वीटममध्ये आज जण चहा विकला होता काय, नाही पलीकडं आहे काहीतरी आहे. मला सगळ्यांवर डाऊट आहे, तुझ्या होतं पहिला डाऊट आहे. धक्काबुक्की करू नका. ओ भाई ओ भाई ओ भाई, किधर लेके आया सोने तू मुझे. कसं आहे धूर धूप. एवढा उशीर का होतोय रे तुम्हाला. मागची गाडी कुठं राहील. गाड़ी जरा तुम जरा हायाबुसा लेके आए ना, तो हम क्यों ना ऐसा टुकड़ो चलता है. गरीब इंसान है, तुमको जीटी चलाने की आदत होती है. गरीब इंसान है. बैला मारला. सचिन ते पण आलेले आहेत. चला तुमची वाट बघत. तुमच्याकडे लाड गाडी आहे ना, लाड साईबन इधर यांना फोडायची आता. सचिन भाऊ म्हणतोय माझी वाट बघू नका, रायडर आहे तर रायडर. त्या दिवशी अचानक आज ब्लॉक पडलाय, त्या दिवशी अचानक सकाळी निघाला आणि डायरेक्ट सामिनी मार्गे लावासा बिवासा तिकडून पार करून आला. लय खतरनाक माणूस आहे. रायरेश्वर आणि किळंजगड एवढं खतरनाक वार आहे की आत्ताच आमचा प्रसाद उडून जाता जाता वाचलाय. सचिनची गाडी बघ शिवाय बघ तो कमळगड आहे का, आणि हा किंजळगड, आणि हा आपला रायरेश्वर. त्या एस्थेटिक प्रसाद भाऊंचे फोटो काढायचे चालू आहेत. आणि वहिनींना फोन लावून आम्ही विचारणार आहे की निरंजनला वहिनी ढकलू का. एकदा वहिनीची परमिशन दिली तर आजच्याच इथं खेळ घाला. पॅन्ट पण नाही ना पाहिजे, फक्त एक शर्ट. ओके ओके. आता आपण रायरेश्वराच्या पायथ्याशी आले आणि आता ट्रेकिंगला सुरुवात करू. रायरेश्वर गडाचं खूप महत्त्व आहे. सगळ्यांना माहितीच असेल की महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली होती.
तोच हा रायरेश्वर. तर चला स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. सुरुवात करू. आणि अजून एक 2 वैशिष्ट्य आहेत गडाची. गडावरती 7 रंगांची माती भेटते, ते पण आपण बघू. आणि विविध प्रकारची फुलं आहेत, जवळजवळ 200+ प्रकारची इथं फुलं भेटतात. चला. तरी हे अजून पडतच होते येता येता. माझ्या चुकीमुळं छोटीशी घटना घडली, छोटीशी. छोटी झाली ती. अरे माझ्यासाठी छोटी होती, सचिनसाठी खूप मोठी झाली ती. सचिनच्या 3 बरगड्या, एक गुडघा. आयुष्यात सापांनी मला खूप हैराण केलाय. खूप भयानक वार आहे. प्रसादला धरायची गरज आहे. ऐकलं? मला खरंच वाटत नाही माहिती. वारं पण लोकांना ऐकू गेलो पाहिजे. सचिनचं आपल्या मुले लोक माहिती. सचिनचं वजन जास्त आहे. आपली माणसं आली का बस मधली. त्यावेळेस त्या गाडी बांधलेला आता 3 वर्षापूर्वी. आता रिसेंटली 3 वर्षापूर्वी. असं म्हण, रिसेंटली 3 वर्ष केलंय. म्हणजे भाई तुम्ही येणार आहे त्यांना कळलं होतं. ते यार का बसा रे. दिवस वॉटरफॉलकडे सगळी हे झाली घसरट. आणि कुठे आहे ध्वज? वातावरण एक नंबर आहे, थंडगार. खूप अवघड आहे. खूप अवघड आहे. टाकलेलं चालू याला. एकाला टाकलायचं माग. आमचा मित्र बघा जमलं तर टाकला. तर इथं नकाशा लावलाय. आजूबाजूचे जे गड आहेत त्यांची जागा दाखवली. निरंजन का सॅड झालाय असा? काय झालंय का? वहिनी काय बोलल्यात का? वहिनी काय बोलल्यात का? सातारकर काय बोलल्यात का? नागेश भाई, मला विश्वास होता साताराची माणसं सोडणार. विश्वास होता, यांना विचार. मी म्हणलो होतं का नव्हतं भाई? काय सोडणार? साताराची माणसं अडवू शकत नाहीत नवऱ्या. हा, अडवलं का तुला? भले 2 फटके दिले असतील. 2 फटके दिले असतील पण सोडला. एस्थेटिक सचिन. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. झालं का? निघायचं का? तर ही आपल्या समोर जी दिसते ती गोमुख टाकी आहे. या साईडला मंदिर. अच्छा, मस्त थंड पाणी होतं. हे पिण्याचे पाणी आहे. कृपया कोणी हातपाय सोडून दिसू नका. चला, पाणी पिण्याचं आहे. व्यवस्थित प्या आणि काळजी घ्या. समोर मंदिर आहे. मस्त कौलारू मंदिर आहे सुद्धा. काय झालं? जय साईडला बघा, साईडला डाव्या बघा. कोणत्या संस्थेत? जंगमच आहे.
वर बघा कसं कोरीव काम केलं. याच मंदिरात महाराजांनी शपथ घेतली होती आपल्या काही सवंगड्यांसोबत. मस्त एवढं गार आहे ना मंदिरात. आता आपण याच मंदिरात आणि याच ठिकाणी महाराजांनी शपथ घेतली होती. महाराजांचं स्मारक आहे. ह्या माहितीमध्ये असे उल्लेख केले आहे की ह्या गडावरती आपल्याला टोटल लांबी गडाची 12 किलोमीटर आणि रुंदी 1.5 किलोमीटर अशी दिसते. हा गड पुण्यातील सर्वात उंच ठिकाण आहे. आता आपण ह्या पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाणावरती आहे. आणि तुम्ही जर इथं बघितलं, वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जर पुण्याच्या साईडला गेला तर तिकडे साईड रायगड सुरू होते, एक साईड सातारा सुरू होते. आणि ह्या गडावरने बहुतेक जास्तीत 12 ते 13 किल्ले दिसतात ह्या गडावरने. सो हा गड स्वतःसाठी खूप महत्वाचा. क्रिएटिव्हिटी गडावरचीच फुलं वापरून मस्त असा बुके बनवलाय. बाहुला दाखव ना, बाहुला दाखव. आणि क्रिएटिव्हिटी आणि हा किसने बनाया ये मुजस्सिमा? किसने बनाया ये मुजस्सिमा? इस नाची क्रिएटर जबरदस्त केलं आहे. आयटम खुशच झाला पाहिजे. तुम्ही कुठले? पाहुला 11 तोफांची सलामी. भाऊ तू कुठला? कुठले तुम्ही? कुसुंबे, सातारा. गडावर रस्ता चुकून आम्ही घरात चाललो होतो इकडे कोणाच्या. येतो कधीतरी निवांत राहिला आजी. आम्ही मुळशी. नको नको आता काय नको, फिरून येतो कधीतरी, येतो निवांत राहिला. सावकाशा चालते चला. तर माणूस की बघा, आम्ही रस्ता चुकून त्यांच्या घरात चाललो होतो. तर आजी म्हणलं या चहा प्यायला घरी. ह्याच्या जागी जर शहरातलं कोण असतं तर अंगावर धावून आलं असतं. तर हा फरक आहे. जिथे आले. तर आता आपण 7 रंगाची माती जिथे भेटते त्या मातीच्या शोधात चाललोय. आणि फुल रस्ता चिकलड विकलड आहे, घसरतय. तसा आमचा गडी बाद सकाळीच झालाय. सातरंगांच्या मातीकडे जाणारा मार्ग, ज्या मार्गावर आता आपण चाललोय मित्रांनो, तो 7 मागच्या रंगांचा मार्ग. एवढं त्याला नको घेऊ, नको घेऊ त्याला. मग काय रे, प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा महेश का? खालीच उतरायचं यार. त्याने काय मजाक केला आपल्याशी. तर इथं आम्हाला 2 कपल भेटले होते. आम्ही चांगलं खालून येत होतो. नाही रस्त्यावरून आहे म्हणून सांगितले. आणि आम्ही वरून आलो तर पुढे आल्यावर म्हणतात खाली उतरायचं. आता उतराय केवढं लागतंय बघा. आता जमीन हादरणार आहे. गडी गारच झाला असता. आता जमीन कशी हादरते बघा. बॅग घे रे. कसं हादरतंय बघ सगळं. तिथंच थांब जरा 2 मिनिटं. तू अंगावर पडणार नाही याची काळजी घे. पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7:30 नाट
नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं पहिला गडी वाद. तर इथं 7 रंगांची माती आहे. म्हणजे इथं बघा थोडं लाल दिसतंय, इथं वेगळा कलर आहे, खाली अजून थोडा थोडा वेगळा आहे. तर हे बघा अशी वेगवेगळी माती म्हणता येईल, दगड म्हणता येईल, बरेच आहेत. 1 2 3 4 5 6 7 गोरकुड माती रे. हा काय म्हणत होता वेगळी माती वेगळी माती. बघू ते फोटो. लॅपटॉपवर काम करून करून एवढा दमला की शेवटी त्याला सह्याद्रीतच विसावा भेटला. ते झाड पडेल मला वाटतंय थोडं. सचिन त्यांची झोप मोड करा, त्या सरांची झोप मोड करा. नाटक अयो नाटक. काय करती काय करती? हा लाडू बनवते सचिन. लाडू काय त्या दादाला दे. तो दगडच आहे. लाडू बनवते बाळा, ते लाडू घे खायला. चल हा दगडच आहे बघू. 30 रुपये लागतील मला, 30 रुपये लाडूचे. 30 रुपये द्यायचे नाही, खिशात 1 रुपया नाही. फ्री मध्ये दे, खा म्हणा. अरे घाबरलं ना ती. दुसऱ्याला घाबरली नाही पण हा डेंजर आहे ना. याचं तोंड बघून आमच्या इथे पोरं पळतात. हे आमची इथं लाईव्ह उदाहरण, सचिन कशी माती खातो. निरंजन चल, तो तोंड पडले हे दिसतंय. म्हणजे येताना आम्ही तुला किती म्हणजे फुगवला. हा बायकोचा एक फोन सिंगल. लोक उडवतील तुझी टिंगल. सोन्या तू तुटलाच दगड रे, एवढंच राहिला माझ्या हातात. कट करा. झाला ना निरंजन वहिनीशी बोलून. खोटं काय बोलतो मग. खोटं काय बोल. उतरलोय बितरलोय तिकडून खाली उतरलो नाही. आयुष्यपत 6 सेन्स. टेक्निकल आन्सर द्यायचे. आलाय मॅनेजर कडे जाऊन. मॅनेजर कडे जाऊन आलाय टेक्निकल आन्सर द्यायचे. आता आपण गड उतरतोय. जायचंय. निरंजन भाऊंची जरा गडबड आहे त्यामुळे जायचंय. पाणी तिकडं काय रे. ॲस्थेटिक बाई नाही काय. चला इथं पाण्याची टाकी आहे. इथून पाणी येते, कुठून येतं ते माहित नाही, पण पाण्याला एक नंबर चव आहे. तर सचिन भाऊ बसून पिते. सचिन भाऊ दाखव रे पुढे. गार काय नाही ग्लास पटकन मला ते पाणी. ओंझळी तर देऊ का तुला. महत्वाचे नाही. हा आमचा फोटोग्राफर. फोटोची कला त्याच्याकडे खूप चांगली आहे. आज किती वेळ जातो. सगळ्यांनी मग मारा त्याला, काही प्रॉब्लेम नाही. बस ना तिथं 5 टाकते. 150 दिन झाले. काय म्हणते 150 दिले काय. 150 काढलंच नाही का. मारला जातो तुला स्नॅप आला तर त्यांनी कायला. त्यांचा फोटो काढायचे होते. फोटोपेक्षा त्यांना स्नॅप महत्वाचा. पाण्याची पातळी वाढली बरं का.
महिला बचत गटाचा स्नॅप होता का तो? ए चला पहिली विषयी फुटायला दिसते. तो रॉकी भाई बघ. पहिला गडी गारद. सावकाश भाऊ सावकाश. पहिले अवदसा. इथं वारं उलट येते लोक वाटल्या चुकीचं आहे. आता सांगितलं आम्ही यांना बाळा नको बाटली टाकू. हो ती बॉटल घ्या. त्यांच्या वडिलांना बाळांना तर कळत नाही. डेंजर वार आहे डेंजर. निरंजन बाळ इकडं काय रे खाली उतरायची ऑफर आहे का रे? कसली ऑफर आहे सर? कसली ऑफर आहे? सगळ्यांना ऑफर. छोटं मोठं बारीक मोठं सगळ्यांना ऑफर 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 आहे सगळ्यांना. बारीक मोठं छोटं झाडं पातळ सगळ्यांना ऑफर. बायकोचा त्रास, नवऱ्याचा त्रास, सासूचा त्रास, कोणाचाही त्रास, ह्याची आयटम त्याची आयटम स्वतःची आयटम दुसऱ्याची आयटम सगळ्यांचा आयटमचा त्रास. सगळ्यांना काय असेल ते उडी मारा. ढकलून देण्यास मदत केली जाईल. सोन्या भाऊ कटाले मित्र परिवार. बेल्ट घे. तर आता बऱ्यापैकी किल्ला बघून झाला. म्हणजे बरंच बघायचं होतं तेवढं काय बघता आलं नाही. निरंजन भाऊंना जायचंय गडबड आहे थोडी. रायरेश्वराचं मंदिर बघितलं जिथं 7 प्रकारची माती भेटते ते बघून झालं. आणि आता आपण खाली उतरतोय. निसर्ग बघा कसला भारी. आणि इथून आपल्याला आता परत खाली उतरायचंय. आपल्या गाड्या तिथं आहेत. जाऊया ती काय लावली आहे तिथं. निघायचं का? कुठल्या सारखं घ्यायचं? चला. पक्का यांचे कोणाकडे सुमित आहे? थांबा मग सुमित आला नाही का? आला नाही सुमित? लग्न झालं असंच असते. तुमचा सुमित चेंगोट आहे का? लय चेंगट आहे. आमचं पण लय चेंगट आहे. आडनाव काय? हे पण पवार आहे. आहेत सुरुवातीला. आपला ग्रुप पूर्ण झाला. आत्ता कुठं आमचा ग्रुप पूर्ण झालाय. दोघांची कमी होती. तुमच्या टेन्शन मध्ये सावऱ्या काहीतरी खातोय. यश नाही तो. कर ए येडे मस्करी करतो का आमच्या यशाची? भाई जाऊ का? ये वारं बघा वारं. जरा कमी माझा चष्मा उडाला असता. खतरनाक वार आहे खतरनाक. उगच नाही हायएस्ट पॉइंट या सोन्या. उगच नाही हायएस्ट पॉइंट. कसला खतरनाक वार आहे. केसांना स्वातंत्र्य. अरे भाई आज कुठं त्यांना खुलं मैदान भेटले का? तर आता गाडीपर्यंत आलोय आपण. पुढं काहीतरी खायला बघू आणि निघू. तर जाम भूक लागली आणि पुढं जाणार होतं बिर्याणी खायला पण आता इथंच थांबलोय भुकेमुळं. जेवण येईपर्यंत एक डाव चालू केलाय. चला
त्याला लवकर घरी जायचे तरी किती निवांत जेवतोय बघा. आत्ताच याच्या रोट्या चालल्यात आणि आमचा इथं भात संपत आलाय. बघा वहिनी आता तुम्ही काय करणार म्हणतो एवढं लवकर घरी जाऊन. पण तुला काय म्हणायचं यावर दादा रोजच ओरडत असते. लग्न झाल्यापासून आहे ना, आता काय सांगतो. नको सांगू वहिनी ऐकल. हे कट नको कट करा. आता जेवण बिवण झाले आणि इथं निघालोय. छान झोप आले. पोट भरून भात खाल्लाय, मस्त भात खाल्लाय. भयंकर झोप आली. त्यामुळे आता सध्या बाईंना गाडी देऊन सोने ती ओढणी दे रे. क्या बोला दे बाईच्या पोटाला बांधून मला बांधून घेतो रे का झोप आले. आता चांदी चौकात आलोय आम्ही. निरंजन भाऊ इथनंच जाणार आहे. तू वाकडला काय वहिनींनी मारलं बिरलं सहन करून घ्या, जास्त लोड नका घेऊ. आणि इथनं आम्ही चाललो आहे आता घरी. तर हा ब्लॉग आपण आता इथंच थांबू. भेटू पुन्हा एकदा नवीन एका ठिकाणी. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, जाण्याच्या पूर्वी सगळ्यांना एक गोष्ट सांगतो, गाडी सावकाश चालवा, काही गडबड करू नका, हेल्मेट घाला. आणि सर्वांना एकच विनंती, राईड सेफ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ सबस्क्राईब होत नाही. धन्यवाद. माने लवकर जायचं तुम्हाला घरी.